3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भात परिपत्रक जारी. आगामी वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री. सरकारकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न. मुंबई मनपामध्ये पक्ष कार्यालयांसाठी मोर्चे बांधणी. मोठं कार्यालय मिळवण्यासाठी चढाओढ. शिवसेना युपीटीच्या 2017च्या कार्यालयासाठी अर्ज. भाजप आणि शिवसेनेकडूनही मोठ्या कार्यालयासाठी अर्ज. केडीएमसी महापौर उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज सादर होणार. अनुसूचित जमाती आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलली. शिवसेनेकडून किरण भांगळे आणि हर्षाली चौधरी रेसमध्ये. मनसेकडून शीतल भंडारी यांचं नाव चर्चेत. 9 फेब्रुवारीला लातूरच्या महापौरांची निवड. लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर बनणं निश्चित. 43 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत. कोण बनणार लातूरचा महापौर याकडे लक्ष. 6 फेब्रुवारीला नागपूरचा महापौर ठरणार. भट सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची सभा. काँग्रेसही महापौर पदासाठी उमेदवार देणार. 2 फेब्रुवारीला महापौर पदाचा अर्ज भरता येणार. 9 फेब्रुवारीला पुण्याचा महापौर निवडला जाणार. भाजपकडून महापौर पदासाठी 4 नावं चर्चेत. रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे यांचं नाव चर्चेत. तसंच मानसी देशपांडे आणि वर्षा तापकीर यांचीही नावं चर्चेत. शिवसेनेच्या नाशिक महापालिका गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची निवड. पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार आमदार सुहास कांदे आणि जिल्हाध्यक्ष अनिल डिकले यांच्या उपस्थितीमध्ये निवड. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोणताही डामडोल न करण्याच्या सूचना. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड आणि गोळीबार. छत्रपती शिवाजी महाराज चौकामधली घटना. कारची तोडफोड करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू. ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली 65 लाख रुपयांची फसवणूक. नाशिकमध्ये आयटी इंजिनियरसह 2 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक. सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल. शाहरुख खानचा लेक आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा. समीर वानखेडेंचा अब्रू नुकसानीचा दावा फेटाळला. वेब सिरीजमध्ये प्रतिमा मलिन केल्याचा दावा. वानखेडेंकडून 2 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी. महाराष्ट्रावर लाडकी बहीण योजनेचा बोजा. आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी योजनेवर ताशेरे. राज्यांवर महसुली तुटीचा बोजा वाढतोय. केंद्रीय बजेट आधी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर.